नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी कालपासून विचारतात सर पुस्तकं नोट्स कशा वापराव्या, कोणत्या पुस्तकातून अभ्यास करावं, कशा पद्धतीने मार्केटमधून पुस्तकं खरेदी करावे जेणेकरून आम्हाला महा टीएटी परीक्षेमध्ये मार्क मिळवता येतील. आता कोणते पुस्तकं घेऊ नका हे सांगतो मी. सर्वात महत्वाचं म्हणजे मार्गदर्शक पुस्तक घेऊ नका. त्याच्यातून तुम्हाला काही घंटा फायदा होणार नाही, लक्षात ठेवा. त्याचं पण कारण सांगतो. उगाच काहीतरी 4 पानं आपले बालमानसशास्त्राची, 4 पानं गणिताची, 4 पानं ईव्हीएसचे, 4 पानं सामाजिक शास्त्राचे, 4 पानं विज्ञानाचे, 4 पानं गणित मॅथचे, हे पुस्तकं घेऊन आपले पैसे वेस्ट करू नका. पुस्तकं घ्यायचे कसली, नोट्स कशा वापरायच्या याबद्दल मी सविस्तर चर्चा करतो. मित्रांनो, आपला अनुभव म्हटलं तर 2017 पासून ते 2025 पर्यंत कंटिन्युअसली विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीबद्दल आपण मार्गदर्शन करत असतो. माझा एकही दिवस खंड न पडता व्यवस्थितरित्या विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घेतला जातो. कारण ही परीक्षा काही सोपी राहिली नाही मित्रांनो, सर्वांनाच माहित आहे. 3 ते 4% निकाल लागतो. कुठंतरी आपलं 4 पानं वाचायचं किंवा कुठले तरी व्हिडिओ बघायचे आणि परीक्षा पास होण्याची आशा बघायची, तर हे कृपया करून टाळा. विद्यार्थी मित्रांनो, महा टीईटी परीक्षा 2025 या परीक्षेचं रूपरेषा बघा आणि पुस्तकाची लिस्ट सुद्धा सांगतो आणि तुम्हाला काय विचारतात कोणत्या विषयाचं हे पण सांगतो. आता हा पेपर 1 किंवा 2 या घटकासाठी हा सिलेबस आहे मित्रांनो, लक्षात घ्या. अभ्यासक्रम लक्षात घ्या. तुम्हाला शब्दाच्या जातीवर 3-4 प्रश्न, वर्णमालेवर 1-2 प्रश्न, संधी विग्रहावर प्रश्न, प्रयोगावर, समासावर, वाक्याचे प्रकार, वाक्य शुद्ध करणे, विरामचिन्ह आणि शुद्ध वाक्य तयार करा असे प्रश्न विचारले जातात व्याकरणाच्या दृष्टीने. मराठी व्याकरणामध्ये आपल्याला हे 30 मार्काला विचारलं जातं. मित्रांनो, हे जे काही सिलेबस दिलोय मी तुम्हाला, त्यातून 25 मार्क तुमचे कव्हर आरामशीर झाले पाहिजेत. कारण हेच मागच्या पेपरमध्ये काढून बघा, याच्या पलीकडे काय आहे का, हाच खरा सिलेबस आहे, लक्षात घ्या मराठी व्याकरणचा. त्यात बरोबर शब्दसंग्रह, म्हणी, वाक्यप्रचार, विरुद्धार्थी, समानार्थी, शब्दसिद्धी, अलंकार, उतार्यावर 4 ते 5 क्वेश्चन, कविता निरीक्षण करायला होतात 3 ते 4 क्वेश्चन व इतर घटक जेणे की पत्रलेखन असेल, सुरुवातीचे प्रश्न, मागचे प्रश्न, अशा वर्णमाला, त्यानंतर वृत्त या घटकावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ते घटक सुद्धा तुम्हाला त्याबरोबर करणं आवश्यक आहे. आता पेपर 1-2 ला तुम्ही मराठी हा विषय निवडणारच आहात, यात काही डाऊट नाही. कारण तुम्हाला तो मराठी विषय सोपा वाटतो, त्यामुळे तुम्हाला निवडणं आवश्यक आहे. सेकंडला जे काही लोक म्हणतात हिंदी घेतो, हिंदीचं जर तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल असेल तरच हिंदी घ्या. नसता 4-5 मार्क त्या विषयात मिळवण्याच्या हेतूने आपण अभ्यास केला तरीही बस झालं. मित्रांनो, इंग्रजीमध्ये तुम्हाला हे टॉपिक करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा तिथे लॉस होणार नाही. कोणते टॉपिक ते सांगतो. अंकगणिताचं बघू, त्यानंतर इंग्रजी सांगतो मी तुम्हाला. अंकगणितामध्ये काय विचारलं जातं. अंकगणितामध्ये 3 भाग केलेले आहेत मी. एक म्हणजे अंकगणित, जे की आपले संख्या ज्ञानापासून ते भागीदारी प्रमाणपर्यंत तुम्हाला विचारलं जातं. बुद्धिमत्ताचे सुद्धा घटक विचारले जातात. कालमापन, घड्याळ किंवा आकृती निरीक्षण, आकृत्या मोजणी यावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. जिओमॅट्रीचं तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय असेल किंवा इतर कुठल्याही दुसऱ्या 4 गोष्टी तुम्हाला तिथे विचारल्या जात असतात. त्यामुळे तुम्हाला या 3ही सब्जेक्टचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आलेखावरला प्रश्न वगैरे वगैरे विचारले जातात, ते सुद्धा आपण करून घेतोय. विद्यार्थ्यांना गणित या विषयाचं कसलं टेन्शन ठेवत नाही. गणितामध्ये आउट ऑफ मार्क मिळतील या दृष्टीने आपली तयारी असते. मी स्वतः गणित हा विषय शिकवतो मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर लवकरात लवकर करा. होईल तेवढं लवकर करा, म्हणजे तुम्हाला हे टॉपिक शिकायला मिळणार आहेत ऑन लाईव्ह. ज्यांना टाइम नाही त्यांना रेकॉर्ड सुद्धा मिळणार आहे. व्हॉट्सअप करा या नंबरवर, म्हणजे तुम्हाला या विषयाचं संपूर्ण सखोल ज्ञान, संपूर्ण विषयासाठी टीचर अवेलेबल आहेत. पण विशेष म्हणजे मी हा सगळ्यात हार्ड जाणारा विषय शिकवत असतो, त्यामुळे नक्कीच व्हॉट्सअप करून आपला क्लास जॉईन करू शकता. टॉपिक बघा, संख्यावरील तुम्हाला 4 ते 5 प्रश्न आहेत. लसावी मसावी हमखास प्रश्न, शेकड्यावर हमखास, नफा तोटा हमखास, गुणोत्तर प्रमाण, काळ कामवेग, रेल्वे, गणितीय क्रिया, मध्यमान, भूमिती, मध्य व चतुर्थ प्रमाणावर प्रश्न विचारलेले आहे. याच्यामध्ये संख्या सिरीज, आकृत्या मापन, वयवारी, आरसा प्रतिमा, कालमापन, घड्याळ आणि नातेसंबंधावर प्रश्न विचारून झालेले आहेत आतापर्यंतच्या रेकॉर्ड मध्ये. आणि तेच प्रश्न तुम्हाला पुढल्या परीक्षेला पण असणार आहेत. भूमितीमध्ये वर्तुळ, चौकोन, आयात, त्रिकोण, वृत्तचित्रे, गोल इतर उदाहरणे तुम्हाला विचारले जात असतात.
त्याचा सुद्धा आपण अभ्यास करून घेत असतो. आलेख हा घटक तुम्हाला विचारला जातो हमखास. आलेखावरील तक्त्यावाईज प्रश्न विचारले जातात. आता विद्यार्थी म्हणतील पुस्तकं कोणते वापरावी, याच्यासाठी सराव महत्वाचा असतो. आणि तुम्हाला पुस्तक वापरायचं असेल, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा. जबरदस्त तुम्हाला पास करून देणारं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरायचंय. मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा. खूप छान आहे, खूप छान डिझाईन आहे. म्हणजे एखादा टॉपिक वाचल्यानंतर तुम्हाला मागे लगेच त्याच्याबद्दलचे प्रश्न सुद्धा वाचायला मिळत असतात. ठीक आहे, चला त्यानंतरचा नेक्स्ट घ्या. मित्रांनो, आपली 2024 नसून ही 25 ची बॅच आहे. ही काय 25 ची बॅच आहे. मिशन 90+ गॅरंटी सह नवीन बॅच सुरू आहे. ऑनलाईन लाईव्ह असेल, त्याचाच रेकॉर्ड सुद्धा भेटेल. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे लाईव्ह प्लस रेकॉर्ड व्हिडिओ मिळणार आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टेस्ट सिरीज, त्यानंतर ई बुक नोट्स सुद्धा भेटणार आहेत सर्व विषयाच्या, एकदम प्रॉपरली, जे की महाराष्ट्रात कोणीही तयार केले नाहीत. मित्रांनो, नोट्स आपल्याकडे प्रॉपरली आहेत, एकदम जबरदस्त आहेत. आणि ज्या लोकांना फक्त क्लास सोडून फक्त नोट्स हवे आहेत, त्यांनी सुद्धा मला संपर्क करा. तुम्हाला घरपोच पुढल्या 7 दिवसामध्ये बाय पोस्टाने नोट्स पोच केलेल्या जातात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने क्लासचे लेक्चर असतील. बालमानसशास्त्राचा अभ्यास कसा करावा मित्रांनो, शक्यतो फडके आणि निराली प्रकाशन पुस्तक वापरा. फडके आणि निराली प्रकाशन. आता मी सेल्फ स्टडी करणाऱ्यांना हे फ्री मध्ये सांगत आहे, पण आपण या पुस्तकातूनच विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार एकदम समजून व्यवस्थितरित्या अभ्यास करून घेतले. आणि आपलं रोज संध्याकाळी 8 वाजता विद्यार्थी सबस्क्रायबर आपल्याला आतापर्यंत जे प्रेम दिले, 8 वाजता रोज आपल्या या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनलवर संध्याकाळी 8 वाजता रोज डेली 8 वाजता एक लेक्चर फ्री मध्ये दिले जाणार आहे या बालमानसशास्त्राचं. तुम्ही तिथून अभ्यास बिंदास करू शकता, मित्रांना सुद्धा शेअर करू शकता ते लेक्चर. ठीक आहे, या घटकामध्ये अध्ययन प्रक्रिया, स्वरूप, अध्ययनावर प्रक्रिया करणारे घटक, अध्यापनाचे संकल्पन, अध्ययन व बालकाचा विकास, अध्यापन प्रक्रिया, अध्यापकाचे व्यक्तिगत महत्व, प्राणी व त्यावरील प्रयोग, शास्त्रज्ञ, बालकाच्या विकासाचे टप्पे, बुद्ध्यांक मापन, बालकाच्या मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, विकासाचे टप्पे, उपपत्ती व अध्ययन, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, बुद्धिमत्ता, अध्ययन संक्रमण, याला अजून एक जोडा, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. हे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि याच्यावर तुम्हाला काम करणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला त्यानंतर पुढे काय बघा, ग्रामरच्या बाबतीमध्ये हे टॉपिक तुम्ही आवर्जून करा. आणि याला कोणतं पुस्तक वापरायचं, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरलं तरी काय हरकत नाही. आणि कारण सांगतो, यातले हे टॉपिक फिक्स करा, तुम्हाला प्रश्न येतील. कोणते कोणते ते सांगतो. चेंज द वॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेश्चन एरर, प्रिपोजिशन, आर्टिकल, क्वेश्चन टॅग, फिगर ऑफ स्पीच, सेंटेन्स एरर आणि स्पेलिंग मिस्टेक वर एक प्रश्न विचारला जातो. वर्ड मध्ये सिमिलर वर्ड, ऑपोजिट वर्ड, फ्रेज, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि पंक्च्युएशन मार्क या घटकावर कायमस्वरूपी कंटिन्युअसली प्रश्न विचारले गेलेले आहेत. यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचे. या विषयातून जास्त अपेक्षा नाही, एक 15 ते 20 दरम्यान आपल्याला मार्क मिळवता आले पाहिजेत. या दृष्टीने या विषयाकडे पाहणं आवश्यक आहे. चला त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो, परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्रामध्ये कोणते घटक विचारले जातात. मित्रांनो, विज्ञान विचारलं जातं बरं का परिसर अभ्यासामध्ये. इतिहास, भूगोलाचे घटक, नागरी प्रशासन, संगणक या घटकावर सुद्धा आपण एक लेक्चर घेणार आहोत. माहिती अधिकार याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. पर्यावरण व इतर चालू घडामोडी या घटकामध्ये विचारले जातात. हे घटक तुम्हाला करणं आवश्यक आहे. याच्या सुद्धा आपण परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्र याच्या सुद्धा नोट्स अवेलेबल आहेत. तुम्हाला संपर्क क्रमांक देतो, यावर व्हॉट्सअप करायचे. नोट्स पाहिजेत या विषयाच्या म्हटल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल आणि त्यानुसार तुम्हाला घरपोच 7 दिवसामध्ये नोट्स सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्या पलीकडे जाऊन मित्रांनो, क्लास थोडक्यात सांगतो. क्लास हा लाईव्ह असणार आहे, नंतर पाहता येणार आहे, किती पण वेळेस पाहता येणार आहे. सर्व विषय कव्हर केले जाणार आहेत. सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जाणार आहेत ऍपवर. विषयानुसार शिक्षक असणार आहेत. पास होण्याची 100% हमी दिली जाणार आहे. आपला संपर्क क्रमांक मी सुद्धा इथे दिलेला आहे. या क्रमांकावर संपर्क कृपया करून व्हॉट्सअप करावे. कृपया करून व्हॉट्सअप करावे. इमर्जन्सी असेल, काही माहिती हवी असेल तर कॉल केलं तर काय हरकत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनेच अभ्यास करा. आता पुस्तक कोणतं घ्यावं आणि कोणतं घेऊ नये, मी आता घेऊ नये सांगितलं तर तुम्ही जर बाबा एक शॉर्टकट मध्ये अभ्यास करायचे, थोड्या दिवसामध्ये अभ्यास करायचे, तर क्वेश्चन पेपरचं पुस्तक विद्या भारती प्रकाशनचं घ्यायचे तुम्हाला. कुणाचं?
क्वेश्चन पेपरचं पुस्तक मागच्या प्रश्नपत्रिका विद्याभारती प्रकाशनचं घेतलात, त्याच पुस्तकाचं कव्हरच दाखवा, त्याचा फोटोच पाठवा. कृपया करून असे प्रश्न विचारू नका. तुमचा पेपर 1 असेल तर सेपरेट पुस्तक आहे, पेपर 2 असेल तर सेपरेट पुस्तक आहे. तुम्हाला दोन्ही पेपरचे घ्यायचे तर दोन्ही पेपरचे घेऊ शकता. जास्त किंमत नाही, 200-300च्या आतच आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही ते पुस्तक घेऊन अभ्यास करू शकता. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सबस्क्रायबरसाठी महत्वपूर्ण म्हणजेच पुस्तकं काय वापरावी, कशा पद्धतीने अभ्यास करावा याबद्दलचा हा व्हिडिओ इथं समाप्त होत आहे. तत्पूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन होतात सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपलं मार्गदर्शनाचे व्हिडिओ वेळोवेळी येत राहणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.